नमस्कार, मी सायली ठाकूर, डेप्युटी कलेक्टर जनरल, सामान्य प्रशासन शाखा. आज आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या गटांसाठी जवळपास 1449 फॉर्म्स आम्ही वाटप केलेले आहेत आरोनतर्फे आणि यापैकी नॉमिनेशन रिसिव्ड म्हणजे नामनिर्देशन अर्ज हे एकूण 8 आलेले आहेत. तसेच पंचायत समितीसाठी डेटा मी सांगते. एकूण आम्ही 1449 अर्ज वाटलेले आहेत नॉमिनेशन फॉर्म्स आणि नॉमिनेशन रिसिव्ड म्हणजेच नामनिर्देशन अर्ज हे 5 आलेले आहेत पंचायत समितींसाठी. एकूण गणांपैकी 5 आलेले आहेत. एकूण 8 आणि 5 असे गट आणि गण. 13 तारखेपासून म्हणजेच निवडणूक आयोगाच्या प्रेस कॉन्फरन्स पासून आचारसंहिता लागू झालेल्या आहे. त्यानुसार माझं सर्वांना हेच आव्हान राहील की सर्वांनी आचारसंहितेचे पालन करावे. कोणतेही आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि यानुसार आपण फेअर अँड फ्री इलेक्शन पार पाडू. दुबार मतदार आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 14,865 इतकी नोंद झालेली आहे आणि यानुसार BLO तर्फे आम्ही घरोघरी अर्ज वाटप करत आहोत, ज्यामध्ये त्यांना कोणत्या मतदान केंद्रावर वोट करायचं आहे त्याचा आम्ही फॉर्म फिलअप करून घेत आहोत आणि त्यानुसार मार्क कॉपीमध्ये दुसरा जो मतदान केंद्र असेल त्याच्यावर मार्क कॉपीवर डिलीटेड असं सिम्बॉल येईल, जेणेकरून तो दुबार मतदान करू शकत नाही आणि त्याचं मतदान एका केंद्रावर सुनिश्चित होईल.